हलकट क्वालिटीचं. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला, तर ह्याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचं विचार तुम्ही घरी गेलो करा. काय उभे गेलं, लग्न झालं आणि फ्लॅट खरेदी झाला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, इतका चांगला पाय का तो हा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? हे देव करून घेत असतो. बोला तुमच्या यावर काय मत आहे? आपण फक्त निमित्त करायचं. हे ओवी 4 अध्याय, हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले. देवाने करून घेतलं, आपण मोकळं राहायचं, विषय मिटला. आपण केलं हे म्हणायचंच नाही, कृपा त्याचे, प्रयत्न आपले, बस. आणि आपली माणसं काय करणार, मी केलं, तू काहीच करू शकत नाही. तू एक केस पिकले, तुला अक्कल नाही, तू दुसरं काय करू शकतो? मग तुझा हुशार ते केस का पिकून दिली? तू कुठं गावाला गेला का केस पिकली तेव्हा? तू तर घरी होतात ना, मग का केसांच्या 2-4 कानपट्टीत ठेवून दिले नाही, का पिकले? आपण आपलं सांभाळू शकत नाही. कटेवर हाते विटेवर उभा जगाचा बाप आहे. आपण काहीच करायचं नाही, फक्त निमित्त देव करून घेईल तेवढं करून घ्यायचं, आणि ज्या दिवशी देव नेईल त्या दिवशी आनंदाने राहायचं. देव या कधी देत पुन्हा कोण काय करून घेईल सांगता येत नाही. वाक्य नीट आहे का? आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई. आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई, आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस केला. मला होणारा मुलगा जर जन्माला आला चांगला, तर मी माझं तुझं नाव माझ्या मुलाला ठेवीन. छत्रपतींचा जन्म झाला, नाव ठेवलं शिवाजी. जन्म झाला देवीच्या नवसासाठी, उभा महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म स्वराज्याची स्थापना करण्यासाठी झालाच नाही, शिवाई देवीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आहे. पण काम झालं उभ्या महाराष्ट्राचं. देव उत्तर भजनी मंडळ गायकवाद गुणीजन. हनुमंताचा जन्म अंजनीच्या तपासाठी, सीता सोडवण्यासाठी, का रामाची भक्ती करण्यासाठी? अंजनीच्या तपासाठी, आता इथं घोटाळा आला. अंजनीनं केलं तप, जन्माला आला हनुमान. आता उलट सांगा, हनुमान जन्माला आला नसता काय फरक नव्हता. राम येणारच होता, जनक स्वयंवर मांडणारच होता, सीता रावण नेणारच होता. फक्त एक झाला असतं महाराज, रावण मेला नसता. आणि मग आतापर्यंत राज्य रावणाचं राहिलं असतं देशावर, रावण मेला नसता. का? रावण अमृत कुपी पेलेला होता, गडी होता तो, कठीण होता, अमृत पेला होता तो गडी, तो मेला नसता. रावण जर मेला नसता तर तुम्ही मी एकमेकाला भेटलो असतो, तर राम राम म्हणलो नसतो. रावण 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 म्हणलं असतो, लंकेश की जय हो अशा घोषणा दिल्या असत्या. हनुमंताचा जन्म झाला अंजनी त्या तपासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नवसासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. तुकोबारायचा जन्म झाला पांडुरंग भक्तीसाठी, पण अख्ख्या जगाचा बाप गाथा तयार झाला. आज आणि उलट ऐका, माथा जागेवर यावा म्हणून गाथा झाला, पण माथा इतका हुशार, गाथा पाण्यात टाकला पण माथा मापात राहिला. कारण गाथा पाण्यात टाकणाराही माथाच होता. त्यामुळे चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन जगात फक्त कीर्तनच खरं राहिलंय, बाकी सगळीकडे वाटोळं झालंय. एक माणूस नीट बोला ना, 2 पोहरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पुहरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पखवादी एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात, 2 भजनी एकामागे बसले तर माप काढतात, 2 कीर्तनकारी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळं करतात, 2 पुढारी एकत्र बसले तर महिन्यावर गंमत आली, घुसावं कोणच्यात. आपण कोणच्यात जावा बा, आपण जावा सरकार पडावं, द्यायला येई घालून ते पुढारी टेन्शन मध्ये, नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्यांची बायको म्हणती परवडत नाही, कीर्तनकार म्हणतो एवढे पैशात जमत नाही, शेतकरी म्हणतो गिराईक नाही, व्यापारी म्हणतो माल खपत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला तुम्ही गप्पाच मारते, आम्ही इकडे जीव काढतो मला. हे
ती देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस नीट बोलत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही आहे. या जगात एकच माणूस सुखी आहे, फक्त भजन करणारा. याला काय घेणं नाही जगाचं. भजन जो करील तो सुखीच, त्याला काय घेणं आहे. आणि काही झालं तर काय होणार आहे. 4 प्रश्नाची उत्तर द्या बरं पटकन. किती वेळा बोलत जायचं. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा बंगला किती मोठा बांधला, जळायला नगरपालिकेच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवच. आणि कवाय झोपन कवाय उठा, 10 8:30लाच. का श्रीमंताची दावे रात्री पडत आहे. आता आपल्याकडे श्रीमंत कोणला तिचं बंदच आहे. किती वाजता झोपा, 10 8:30लाच. मग आपल्याकडे श्रीमंत कोणला म्हणता, भारी गादीवर झोपतो. अरे कशावाय झोप, डोळे झाकूनच झोपा द्या. ते काय म्हणतात बघा, तिकडे बघा. तुम्ही गप्पा आणून राहिले मारत, ते लोक वरडू राहिले तिकडं. आला ते गप्पा आणतात, ते बघा काय म्हणतात लोक. ते तिथले रिकामे बाजू सरकार. तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही आमच्या बोलण्याचा टाइम मनावच घे ना काही. आम्ही इकडे पाहायला लागलो, तुम्ही गप्पा आणतात. गेलं बॉम्बाला सगळं. श्रीमंत कोणाला म्हणतात ऐका आपल्याकडे. अरे किती कसे झोपा, डोळे झाकूनच झोपा द्या. लोक म्हणतात जग सुधारले. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खातात. खायची जागा बदला. वाक्य लिहून घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. बस पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का, चपला घालून चपात्या करणे श्रीमंत. उभ्याने जेवणे, मुळव्यात आहे आग होती म्हणून उभ्याने जेवणे. कुत्र्या बरोबर हिंडणे, माणसं नाही राहिले. सुशिक्षित माणसं. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्या बरोबर उभ्याने जेवणे. चपातीला पोळी म्हणणे, पोळीला काय पोळा म्हणणे. चपातीला पोळी म्हणतील, मी तिला भाजीच म्हणतील, वांग्याला भाजीच म्हणतील, मग बोफळाला काय दोडका म्हणते का. वाक्य लिहून घ्या पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. सोडून द्या. शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्हाला कोण सांगितलं. काय म्हणतो तो म्हणले सुशिक्षित. सुशिक्षित नाही काय नाही, हे एम.ए. काय नाही, असे लई आहेत. बायका मिळालं 35 झाले, काही रेंज गेली. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, आघाडी तासाच काय करतात. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईना नवरदेव पाहिला. ती म्हणजे भिकाऱ्याला पोर 3 पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही, तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय आता असं कर हे बाई, ऐकाल का तुम्ही आमचं. तुम्ही आमचं ऐकतच नाही. याचं तोंड तिकडे करून दे, हे बॉक्स चालू कर. ते लोकांच्या आवाजाचा प्रॉब्लेम होईल पटकन. नाही तर ते बॉक्स तिकडे फिरव, नाही तर हे बॉक्स तिकडे फिरव. ते उभा असलेले बॉक्स फिरव रे तेवढं तिकडं. ते वरच अजून फिरव. हा फिरव तिकडं. आला मग आयुष्य गेलं त्याच्यात. भोंग्यात आणि वायरीतच गेलं आयुष्य. विठ्ठल
त्या चरणाचा पहिला मुद्दा. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा, चिंता करायचा कटेवर हाते तो ठरविला. पण काही गोष्ट करायचं नाही. मी केला आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची चिंता कर. चिंता बिंता करायचं नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसजी पडले, जन फळ भर म्हणतील हाय हाय. नको घेता हरी मोगी अभंग तुकारामाच्या कथेतील आहे. त्या चरणाचा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. येताना काय आलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते काय लय सुईचे नाही. आपलंच पोरग आपल्याला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का. बाप म्हणलं मारली सगळ्या, मग आता काय करेल. त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही. तुम्ही बोलायचं आणि मी बोला, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक महेश गायकवाड साहेब, त्यांच्या मातोश्रींच्या आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर पंचकृषी सर्व भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, समस्त शिवसैनिक महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने झालेला हा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला शिवजयंती आणि जागतिक महिला दिनाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत एकच झाला अभंग कोणाचा एक, आणि चिंता करायची नाही दोन. आणि आताच कीर्तनाला सुरुवात. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायकवाद कल्याण परिषद स्टेजवरील उपस्थित मान्यवर, आमचे मित्र गुरुनाथ भाऊ, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड साहेब, त्यांचे परिवार, त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी भक्तजन, सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. फायनल. हा, आता डोकं नाही लावायचं. फायनल. पुन्हा एकदा सगळ्या कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांचे मित्र परिवार, भक्त परिवार, स्टेजवर उपस्थित मान्यवर, सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाचे दोन भाग शिकायचे आहेत, एक शिवजयंती आणि दोन जागतिक महिला दिन. या दोन्हींचं उत्तर आणि धर्म म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन. आता एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका. येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, पण बामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. एक, देव आहे किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. दोन्ही उत्तर आहे बरं का आपल्याकडे. आता सुरुवात झाली, आता वळवळ नाही करायची. महिला बी पुरुष बी, येसला येस, नोला नो. पटलं नाही, नाही म्हणा. पटलं, हा म्हणा. आपल्याकडे नाहीलाही उत्तर, हा नाही उत्तर. एखादा म्हणला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्या 2 महिन्यांनी देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. देव आहे किंवा नाही, हा म्हणा नाही म्हणा. आहे तर तुमच्यापैकी पाहिला कोणी. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधच लावायचं त्याला. आता बोलत जायचं पटकन. तुमचं म्हणणं आहे देव आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही देव पाहिला नाही. उत्तर, लाकडात अग्नी आहे किंवा नाही. आहे. सावध राहा बरं का. लाकडात अग्नी आहे किंवा नाही. आजरी तुम्ही नाही. लाकडात अग्नी आहे किंवा नाही. आहे. उसात साखर आहे किंवा नाही. आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही. मग हृदयात देव आहे किंवा नाही. मग दिसला का नाही. उत्तर ऐका आता. लाकडातला अग्नी घासल्याशिवाय अग्नी नाही. उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही. उसावर क्रिया केल्याशिवाय साखर नाही. दुधावर क्रिया केल्याशिवाय तूप नाही. शरीराला वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय देव नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. फायनल. फायनल. आता आपल्याला सापडायचा देव सापडून देतो एका मिनिटात. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. 5 लिटर दूध घ्या, पातेल्यात ठेवा, काहीच करू नका.
काहीच करायचं नाही, फक्त ठेवून द्या. काय होईल? नासल. झालं ना फायनल. ते दूध काय होईल? काय होईल? नासल. कशामुळं? त्याच्यावर काही केलं नाही. मग हा दुधाचा बॅरल आहे, हे निम्मे बॅरल नासले, काहीच केलं नाही. फक्त आला, बायको केली, पोरं झाले, स्लॅब टाकला, फ्लॅट घेतला, सासरवाडीला गेला, मेवण्याला हल्ला, मिळाला. काय केला? दुधाचा बॅरल गेला, काहीच नाही केलं, असेच मेले. ज्या बंगल्यात बांधलं त्याच्यात झोपला सुद्धा नाही, त्याच्या आतच मेला. मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा.